हम सब एकत्र आकर जो घटना राजकोट किले के ऊपर जो छत्रपति शिवाजी महाराज की जो प्रतिमा थी जो क्षतिग्रस्त होके दुर्घटना हो गई, उसका मुख्य कारण था कि ये सरकार का भ्रष्टाचार। ये सरकार इतनी भ्रष्टाचारी सरकार में जितने भी लोग बैठे इन्होंने बारंबार छत्रपति शिवाजी महाराज और हमारे महाराष्ट्र के महापुरुषों का अवमान अपमान किया है। उसी का ये संदेश वो लोग हमें देना चाहते हैं, पर हम समझ नहीं पा रहे इनको करना क्या है। ये भ्रष्टाचार नहीं है, ये बल्कि हमारे महाराष्ट्र के आन बान शान पे एक इनका जो छुपा एजेंडा जो है कि हमारे महापुरुषों को अपमानित करके महाराष्ट्र की सभी जनता को ना बोलने लायक बनाए, जिसका उदाहरण कल एक किसी राष्ट्रीय पक्ष ने भी आंदोलन किए, मुंह पे काली पट्टी बांध के राष्ट्रवादी के अजित पवार गठ के द्वारा आंदोलन किए गए। मैं उनको कहना चाहता हूँ, सरकार तुम्हारी है, सरकार में बैठे सब तुम ही लोग हो और तुम ही लोग आंदोलन करोगे, तुम ही प्रतिमा गिराओगे और तुम ही आंदोलन करोगे। भ्रष्टाचार तुम्हारे कारण हुआ है। पहले गांव देहात में होता था कि बाल बच्चे आपस में खेलते थे, पड़ोसी का घास जला देते थे। आज जब बड़े बुजुर्ग आके पूछते थे घास किसने जला, सब चिल्ला के बाहर निकालते थे बच्चे ही। जो बच्चे घास में आग लगाते वही बच्चे बाहर आके बोलते थे आज किसने लगाई। ये इसी तरह से हो रहा है, ये आग भी ये लगाएंगे, आवाज़ भी यही करेंगे। सरकार से सिर्फ इतना पूछना है कि आने वाला 1 वर्ष भी वो मूर्ति टिक नहीं पा रही है। जो उसमें भ्रष्टाचार हुआ है उसको छुपाने के लिए जो सरकार का जो प्रयास है, ये आज उनके सरकार के मंत्री यहाँ पे आके खुद धरने पे दे रहे। इससे अच्छा सरकार से बाहर निकले। इसमें कहीं ना तो कहीं आनन फानन में प्रधानमंत्री को खुश करने के लिए ये मूर्ति को जल्दबाजी में किया गया, ताकि से उसका अस्तित्व अभी तक टिक नहीं पाया और वो मूर्ति खंडित हुई है। और ये बहुत शर्मनाक घटना है। ये घटने का निषेध के लिए आज यहाँ पे शिवाजी महाराज के पुतले के यहाँ ये हम लोग मुख्य मोर्चा निकाले। आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही शहरातील तर शहराच्या आजूबाजूच्या कानाकोपऱ्यातनं सामाजिक संघटना एकत्र आल्या। त्याचं कारण असं आहे की काही दिवसापूर्वी मालवण येथील राजकोट गडावरील जो छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती ती क्षतिग्रस्त झाली होती आणि त्या प्रतिमेमध्ये बनवण्यामध्ये इतका सरकारला किंवा प्रशासनाला काय घाई होती की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येणार आहे आणि त्यांच्या हस्ते अनावरण करायचं आहे। आणि या अतिघाईमुळे जो भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आम्ही आज इथे मूक आंदोलन घेतलं। मूक आंदोलन यासाठी घेतलं, हा आक्रोश मोर्चा होता। पण या सरकारमधले जे मंत्री आहेत ते मंत्रिपदावरती जेव्हापासून आरूढ झालेले आहेत, जे बसलेले आहेत, तेव्हा ते अशी विधानं करतायत की आम्हाला आता लाज वाटायला लागली की आम्ही आमच्या स्वतःच्या तोंडाला काळं फासावं की स्वतःची तोंड बंद करावी। त्यासाठी हा आमचा आक्रोश मूक मोर्चा आहे। तसेच या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, ज्या महाराष्ट्रामध्ये शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, त्याच्यावरती जे शालेय शिक्षण मंत्री आहेत, अतिहुशार व्यक्तिमत्व होते सन्माननीय दीपक केसरकरजी, त्यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही थोडासा अभ्यास करा, त्याच्यानंतर महाराजांबद्दल वक्तव्य करा। कारण त्यांचं म्हणणं असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा जी क्षतिग्रस्त झाली ती महाराजांची इच्छा असावी आणि काहीतरी वाईटातून चांगलं व्हावं। अहो, वाईटातून चांगलं होण्यासाठी तुम्ही अगोदरच चांगलं करा ना। सत्ता तुमच्या हातात आहे, प्रशासन तुमच्या हातामध्ये आहे आणि काहीतरी वाईटातून चांगलं करण्यासारखा एवढा मोठा तो तुम्ही दानीपुरुष झाले नाही आहेत। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि प्रत्येक मावळ्याला, प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना 18 पगड जातीला एकत्र घेऊन मावळा तयार केला, एक मराठा तयार केला। त्याच लोकांचं नाव घेऊन, महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सत्ता कारणात बसलात, राजकारण करता आणि त्याच महाराजांसाठी तुम्ही बोलता का की महाराजांची इच्छा होती। मग महाराजांची इच्छा होते तर महाराजांच्या प्रतिमेच्या बाजूला इथे ज्या टायमाला चबुतऱ्यांना तडे जातात तेव्हा महाराजांची इच्छा तुमच्यापर्यंत का नाही पोहोचत? महाराजांच्या गड किल्ले आज ढासळत आहेत, त्या पुरुष ढासळत आहेत, त्याच्यापर्यंत महाराजांची इच्छा तुमच्यापर्यंत का नाही पोहोचत? तुम्हाला सत्तेचा इतका माज आला असेल ना तर सामाजिक संघटना तुम्हाला महाराष्ट्राच्या सांगू इच्छितात, येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला तुमची जागा कळल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्ही सामाजिक संघटना याचा निषेध पण व्यक्त करतो तुमचा कडाडून। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।